नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर. तुम्हा सर्वांना माहितीच असेल की सध्या आपण कोकणची सिरीज आणि कोकणमधले जे वेगवेगळे बीच आहेत, या जागा आहेत, त्या एक्सप्लोअर करतो आहे. कोंडोरा बीचचा व्हिडिओ आय होप तुम्ही बघितला असेल. नसेल बघितला तर तो या व्हिडिओनंतर नक्की बघा. कोंडोरा बीचचं अलौकिक आणि अविस्मरणीय असा अनुभव घेऊन आता आपण आलो आहोत कोकणातीलच खवणे बीचला. वेंगुर्ल्यापासून फक्त 20 किलोमीटरवर असलेला हा किनारा निळाशार समुद्र इथली शांतता आणि स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे. त्यापेक्षाही मोठा जो पॉईंट आहे ज्यासाठी खवणे बीच प्रसिद्ध आहे ते म्हणजे इथलं मँग्रोव्ह कयाकिंग. तुम्ही आजपर्यंत गोव्याला वगैरे किंवा इतर ठिकाणी कयाकिंग केलं असेल, पण त्या सगळ्यांपेक्षा हा वेगळा एक्सपिरियन्स इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत. नेहमीप्रमाणे चॅनलवर जर का नवीन असाल तर आत्ता लगेच पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एक सुंदर अनुभव तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. कोंडुऱ्यावर येऊन आता हॉटेल निंबस म्हणून आहे, प्रसादच्या ताईचं हॉटेल. वेंगुर्ला फाट्यावरच आहे ना मेन हॉटेल निंबस. निंबस म्हणून आहे आणि मस्त चिकन चे आयटम्स, फिश पण आहे आय थिंक, बट आय थिंक चायनीज आयटम्स खूप चांगले आहेत. सो जर का तुम्ही वेंगुर्ल्याला आलात तर नक्की ट्राय करा हॉटेल निंबस. प्रकारे आता आपण आलो आहे खवणे बीचला कयाकिंग करण्यासाठी. बघू आता अजून काही आम्ही बघितले नाहीत कयाक्स वगैरे कुठे आहेत. जस्ट आलो आहे आफ्टर अ लॉंग राईड. बीच तसं छान दिसतंय, जसा कोंडोरा बीच होता तसाच हा पण दिसतोय, बट इथे बॅकवॉटर्स आहे आणि त्याच्यात आपण कयाकिंग करणार आहोत. टुरिझमच्या कारणाने इथं बरंचसं डेव्हलपमेंट झालेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला खवणे बीचच्या इथे रिसॉर्ट्स, लक्झरी स्टेज, होम स्टेज ह्या सगळ्याचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्ही इथे स्टेसाठी यायचं देखील प्लॅन करू शकता. इथे पोचल्यावर आम्हाला कळलं की बरेचसे लोक ऑनलाईन बुकिंग करून येतात आणि जर का आपण ऑफलाईन बुकिंग थ्रू गेलो तर मग तिकडे त्यांचे जे नंबर असतील त्याच्या हिशोबाने जावं लागतं. तो इथे एक दादा होता, त्याने आम्हाला नेक्स्ट जो कोणी अवेलेबल नंबरवाला आहे त्यांच्याकडे घेऊन गेलं आणि त्यांच्या थ्रू मग आमचं कयाकिंग झालं. योगेश लोणे यांचं लक्ष्मी योग कयाक. 250 रुपये 40 मिनिट सांगितलं आम्हाला आणि आता आम्ही ऑलमोस्ट सनसेट टाईम आहे त्याच्या अराउंड येऊ. हां, सो तुम्ही आलात तर यांच्याकडून नंबर टाकून देईन मी बायोमध्ये, नक्की कॉन्टॅक्ट करा. चला चालू करूया. चप्पू रेडी, चलो रेडी फॉर द मिशन कयाकिंग. कयाकिंग समोर पण चालू आहे. ओपन सी बॅकवॉटर्स कयाकिंग, मस्त एक्सपिरियन्स आहे. थांबा थोडं चप्पू मारू आपण. प्रसाद एकटा चप्पू मारतोय. आणि इथे पुढे तुम्हाला जे मॅनग्रोव्ह दिसतं आपण त्याच्यात पण जाणार आहोत मस्तपैकी. ऑल सेट फॉर मॅनग्रोव्ह ब्रो? ऑल सेट. रुक, 5 वाजले. मॅनग्रोव्ज हे तुम्हाला दिसत असतील आपली खारफुटी, आणि आय थिंक इथली स्पेशालिटी आहे. बाकी जिथे गोव्याला वगैरे कयाक केलं तिथे खारफुटी नव्हती. सो इथे आपण त्या मधल्या सेक्शनला तुम्ही बघू शकता, इथे एक खारफुटी आणि इथे, आणि मधून एक सेक्शन आहे, तिथून आपण आता आत जाणार आहोत. चला. लेफ्ट लेफ्ट लेफ्ट.
और हम आ गए हैं. मस्त वाटतं यार हा पॅच. मस्त एक्सपिरियन्स आहे सो फार. वाव. पोचलो कणकवली. कयाकिंग मेडिटेशन आहे यार. इथे जरा आम्ही ब्लॉक झालो कारण इथे बघाल तर पाणी थोडं कमी होत गेलं आहे. त्यामुळे इथून आता रिव्हर जाण्याचा प्रयत्न आहे आमचा. बघू. कयाकचे टर्न घेऊन घेऊन दमलोय. आज चाललोय झाडात. त्याच्यातून काय करतोय भाई आम्ही. जी मजा येते ना खूप मजा येते कारण नॉर्मल कायक्सपेक्षा प्रसाद वाटसे खूप वेगळं आहे. स्टॅमिना कारण झाडातून लिटरली ही वाट काढतोय आम्ही. झाडांमधून खारपुटीमधून वाट काढायला लागते. हा घुसव झाडात. घुसव झाडात. लेफ्ट लेफ्ट लेफ्ट. अरे एकदम परफेक्ट नाही तर भाई तू बघ चप्पू फक्त सांभाळ. त्यांना पण दाखव. मग काय चालू नको. मी पण नाही मारत तू पण नाही. बोल. आज जायचंय. 5 स्टार रेटिंग. मग थांब. मार सकते उधर बाहर निकलने का रास्ता नहीं है. शपथ. हो मोठा आहे. अरे ये पुढे पुढे आण. पुढे आणू. हा तू काय घे ना पुढे. पुढे घे. हा राईट मारावं लागणार. आता माझं नाही काय हात. अरे नाही बाई रिव्हर्स घे रिव्हर्स घे रिव्हर्स घे रिव्हर्स घे. परत या तुझी काट. मधला तो डेन्स पॅच सोडून आता आम्ही अजून थोडं पुढे जातोय. इथे हा मध्ये आहे थोडा मॅनग्रोव्हचा पॅच आणि याच्यामधून एक स्ट्रीम आहे. ह्याने मोबाईल नाही घेतला सोबत. हा जो पॅच होता इथे बरीच घनदाट अशी खारफुटी होती आणि त्यामुळे इथलं थोडंसं ड्रोन फुटेज आपण आता इथून पुढे बघणार आहोत व्हिडिओमध्ये. तर लेफ्ट. लेफ्ट लेफ्ट म्हणजे लेफ्ट 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 लेफ्ट. पीसफुल. हा लास्ट पॉइंट मॅनग्रोव्हचा. इथून आता आपण रिटर्न जाणार आहोत परत
किनाऱ्यावर. अंकुर, बस हो गया. हाउ वाज द एक्सपीरियंस? 1 तास मजा आली. कायाकिंग इज लव. ऑलमोस्ट ॲट द एंड ऑफ दिस कायाकिंग सेशन आणि खूप मस्त एक्सपिरियन्स होता. व्हॉट्सअप प्रसाद 2-3दा कायाकिंग केलंय, बट हे बेस्टच होतं. लाईक मॅनग्रोव्स तो एक थ्रिल आहे थोडं आहे ना, ॲडव्हेंचर प्लस थ्रिल प्लस कायाकिंग असा बरं एक्सपिरियन्स. वाटतं की सॉइल इरोजनला कंट्रोल करण्यासाठी ते मॅनग्रोव्स ग्रो केले. मस्त एकदम. मस्त आहे. आणि खूप लोक आहेत, असं नाही आहे की आम्ही जर तुम्ही बघू शकता. नक्कीच कोलापेक्षा बेटर ऑप्शन आहे. येस, ते पण आपल्या कोकणात वेंगुर्ल्यात. बीचचं नाव आहे खवणे बीच. सूर्यास्ताची वेळ झाली होती आणि त्यासोबतच आपला व्हिडिओ देखील आता शेवटाकडे आलेला आहे. 40 मिनिटाचं आपलं कयाकिंगचं सेशन हे 1 तासाभरावर गेलं आणि योगेशने कोणतेही एक्स्ट्रा पैसे घेतले नाही याबद्दल. त्यामुळे तुम्ही जेव्हा कधी खवणे बीचला याल तेव्हा लक्ष्मी योग कयाक जे योगेशने नवीनच सुरू केलेलं आहे तिथे येऊन कयाकिंग करा. मी सगळे डिटेल्स तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये फ्लॅश केलेले आहेत. परत एकदा मी बायोमध्ये देखील ॲड करेन, तुम्ही कॉल करून नक्कीच जा. खवणे बीचचा हा प्रवास देखील आपला अगदी मनमोहक आणि अविस्मरणीय असा ठरला आहे. हिरवागार मँग्रोव्ह जंगलात केलेली जी कायाकिंगची सफर आहे तो तर एक वेगळाच आनंद ठरला. इथलं शांत वातावरण, निसर्गाची साथ, कोकणाच्या संस्कृतीचा अनुभव हे सगळं अगदी मनात कोरलं गेलं आहे. एकदा खवणे बीचला भेट दिली की इथल्या सौंदर्याची मोहिनी पुन्हा पुन्हा आपल्याला नक्कीच इथे खेचून आणेल आणि मी सुद्धा पुन्हा एकदा नक्कीच इथे कयाकिंगसाठी येईन. तर मग कोकणाच्या या सुंदर स्वर्गसदृश ठिकाणी तुम्ही एकदा येऊन अनुभव नक्कीच घ्या आणि निसर्गाची ही जादू तुमच्या डोळ्यांनी स्वतः अनुभवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच अनोख्या प्रवासांना आपण एकत्र अनुभवू शकू. लवकरच भेटू अशाच एका नवीन रोमांचक ठिकाणी. आपली ही कोकणची सिरीज कंटिन्यू होणारच आहे. तोपर्यंत तुम्ही निसर्गावर प्रेम करा, त्याचं जतन करा आणि आपला परिसर स्वच्छ ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.